हेल्लो, नमस्कार मंडळी. वीकेंडचा वार आज असा असेल असं मला वाटलं नव्हतं. खूप मजा, म्हणजे मला इतकं, मी तिथे त्या पक्क्याच्या इथे कॉमेंट वाचून वाचून मला इतकी मजा येते ना, काय सांगू तुम्हाला. आई स्वेअर, म्हणजे असं म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी, तसं झालेलं आहे. आणि आय कॅन फील इट ब्रो. पक्या, तुला काय वाटत असेल? म्हणजे कधी कधी असं होतं ना, आपले मतभेद होतात. पण तेच आहे ना, मतभेद असावेत, मनभेद नसावेत. पण जेव्हा मतभेद पण होतात ना, तेव्हा पण खूप असं ते पिंच होतं एका क्रिएटरला, एका ज्याचं चॅनल असतं त्याला काय वाटतं ते मी एकदम जवळून फील केलं आहे. लाईक माझ्या बाबतीत कधी असं, म्हणजे अशा लेवलचं असं काही झालेलं नाही आहे. डिरेक्टली लोकांचे माझ्याशी मनभेद कधी झालेले नाही आहेत, मतभेद झालेले आहेत. जसं की आता कौरवच्या बाबतीमध्ये झालेलं, आणि ते मी एक्सेप्ट पण केलं. कदाचित तेवढं सेन्स माझ्यामध्ये आहे की माझ्या मंडळींना कसा रिस्पेक्ट द्यायचा. मी पण लायकी काढते, पण मी लायकी दुसऱ्यांची काढते, अंड्यांची काढते. पण आपल्या आपल्या मंडळींपेक्षा भारी कोणच नाही बाबा. ते माझे सगळे आहेत, माझे अन्नदाता, माझे दाता. मला सगळं काही, म्हणजे जे पण काही यूट्यूबवरून मला 5 पैसे किंवा काही जे काही मिळत असेल ते त्यांच्यामुळे आहे, आणि त्यासाठी मी त्यांची शतशः ऋणी आहे. पण हे अंड्यांचं काढत असते, पण हा भाई, ह्याने तर आपल्याच लोकांची काढून टाकली. म्हणजे इतकं कसं काय असू शकतं कोणी? इतका माज. हा माज आहे ना, या DBS मध्ये ठासून भरलाय. मी किती वेळा तरी हे बोलली आहे. ते बोंबाड पण किती वेळा असं बोलतंय की बघायचं ते दाखवते ते बघा, चुपचाप जास्त आपलं डोकं लावू नका, आणि जे दिसतं ते बघा आणि सोडून द्या, एंटरटेनमेंटसाठी करतो आम्ही असं. म्हणजे कितीतरी मावसाड म्हणते, हे सगळे बोचूमन, हे सगळे जेव्हा तावात येतात ना, आपल्याच सबस्क्रायबर्सची काढतात. आणि मला अक्षरशः म्हणून अंड्यांची कीव पण येते, किळस पण येते, तिटकारा पण आहे, आणि राग पण आहे. अंड्यांची खरंच लायकीच नाही आहे. पण जे अंडे थोडं तरी, म्हणजे त्यांना रियालिटी कळते आणि जे सुधारत आहेत, त्यांना तरी मी म्हणते की स्कोप आहे, अजूनही स्कोप आहे. आणि डेफिनेटली म्हणजे त्यांच्यामध्ये अजूनही थोडी सत्सद्विवेक बुद्धी आहे. ते कम्प्लिटली अंडे नाही आहे त्यांचे. त्यांना काही गोष्टी आवडल्या असतील, काही गोष्टींसाठी त्यांनी फॉलो केलं असेल त्यांना. पण जेव्हा त्यांना ते कळतं आहे, हळूहळू त्यांना रिअलाईज पण होते, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्यातही ज्या लोकांना रिअलाईज होत नाही आहे, ह्यातूनही काही लोक अजूनही तिथे चाटुकारिता करतायत, त्यांची तर मग खरंच रे बाबा, तुम्ही चामडीचे नाही, तुमची तर पूर्ण सोलटूनच काढली पाहिजे, साल्टी काढली पाहिजे, तुम्हाला रट्टे दिले पाहिजेत. असे ह्या लेवलचे आहात तुम्ही. म्हणजे काही जणांच्या कॉमेंट्स मी तिथे बघितल्या, एवढं बोलून सुद्धा तिथे म्हणतायत की नाही दादा, तू भारीच आहे, तू चांगलाच आहे, तू असाच आहे, आम्ही आहोत तुझ्याबरोबर, आम्ही असे, आम्ही तसे. बिलकुलच तुम्हाला ना कणाच उरलेला नाही आहे. तुम्ही खरंच त्याच लायकीचे आहात, म्हणजे त्या पण लायकीचे नाही आहात. तुमची लायकी काहीच नाही आहे, म्हणजे लायकी काढायला लायकी नाही आहे तुमची. इतकं होऊन सुद्धा, इतकं बोलून सुद्धा, इतकं ओपनली अपफ्रंटली तुम्हाला बोलून सुद्धा तुम्ही अजूनही चाटताय. त्यावरून मग खूपच पातळी गाठलेली आहे तुम्ही, बियॉन्ड रिपेअर. आणि राहिला प्रश्न चिवचा, बाप रे, चिवचा चिवचिवाट बघितलं का? आम्ही काही प्लॅन्ड नाही केलं आहे. एकाने तर तिथे कॉमेंट पण केली आहे, प्लॅन नाही, अनप्लॅन्ड आहे हे. अनप्लॅन्ड असं असतं? अरे बापरे, मग अनप्लॅन्डच कॉन्टेंट टाकत जा बाई तू. म्हणजे कारण प्लॅन कंटेंट तर बघितलं यांचं किती बकवास असतं. प्लॅन कंटेंटमधनंच एवढा सियाप्पा झाला. प्लॅन करून जर हे असलं बकवास कॉन्टेंट टाकत असतील तर अनप्लॅन्डच टाका. अनप्लॅन्डवरून ॲटलिस्ट आम्हाला तरी मजा येते. खूप मजा आली आज, फुल धमाल. अशी मजा आली ना, अशी रियालिटी एक्सपोज. पक्या एक्सपोज्ड हिमसेल्फ अँड हिज फॅमिली. आणि राहिला प्रश्न चिवचा, तर खरंच चिव आज इतकी चिवचिव 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 करत होती ना, जिभेला आला फोड फुटे ना. चिवचा काय, म्हणजे चिवचा कसा उठणार ना, सॉरी, पक्क्याचा काही पाहुणा उठे ना बाबा. आता काय, आता उठला तो उठला, आणि असा फुटला की तोडी नाको, फोडी नाको, भुग्गो करी नाखू. तर तू जेवढी चिवचिव 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 करतेस ना, तर तुला मी एक सांगते, एक रियालिटी चेक देते. कारण आतापर्यंत ना मी जे पण काही तुमच्याबद्दल जे काही निष्कर्ष लावले ना, A to Z एकदम करेक्ट निघाले, आणि आज तर तुम्ही ते प्रूव्हच केले. तर अजून एक तुला सांगते, म्हणजे तसं तर मी बऱ्याच वेळा बोलले, पण आज परत सांगते की तुझ्या आजच्या चिवचिवीवरून आज सांगते की तुझे ना खरंच, म्हणजे त्याचा प्रॉब्लेम, तुझ्या नवऱ्याचा प्रॉब्लेम हा नाही की तुला बोलतायत.
आणि त्याला अजिबातच म्हणजे तो काही दाखवतो ना की हिला बोललेलं मी सहन नाही करू शकत. या दोघांना नाही सहन करू शकत मी. सॉरी गाईज, मला काही असं तुम्ही मला काय पण बोला, पण मी यांना ते दुखणं नाही आहे, त्याच्यामुळे जास्त चढू नको. लगेचच ते लिफ्टमध्ये येऊन लिव करून तो असा बोलतोय, तर लगेच आता एवढं बोलून आता लगेच असा बोलतोय हे गाईज वगैरे. तर जास्त काही फुदकायची गरज नाही आहे. त्याचं दुखणंच मुळात तूच आहेस आणि ना तुला ते लवकरच कळणार आहे. जी मजा घेतेस, जी खुश आणि काहीतरी दाखवण्याचा आव आणतेस ना की मी एकदम माझ्यावर पक्क्या जीव ओवाळून टाकतो आणि कसं मी खुश आहे आणि आय एम द बेस्ट, आय एम द लकीएस्ट आणि मला याच्यासारखा नवडा मिळाला आहे आणि त्याला माझ्यासारखी नवडी मिळाली आहे. हे सगळं काही तू जे एका कुठल्या तरी बबलमध्ये आहे ना, तो भ्रमाचा भोपळा लवकरच फुटणार आहे. त्याची सुरुवात झालेली आहे. ॲक्च्युली त्याचं सगळं तिळपापड आणि ते सगळं काही जे झालेलं आहे ना ते माझ्या पॉडकास्टनंतर आणि ती स्टोरी मी टाकली होती त्याच्यामधला बाबूराव बघून त्याचं झालेलं आहे. कारण तुझ्याकडनं काहीच होत नाही आहे चिव चिंकांडे, तुझ्याकडनं काहीच होत नाही आहे ना. त्याने पसंत केलेली चिव तू राहिली आहेस, तुझी झाली आहे ढोबळी मिरची. त्याने कुठली भजीची मिरची पसंत केलेली पण तू ढब्बू मिरची निघालीस आणि त्याच्यामध्ये तू काय काय आता ते व्हिडिओज आणि ते काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करतेस, चॅलेंज पण ते पण तुला होत नाही आहे कारण तू ते काहीच करू शकत नाही आहेस. कन्सिस्टन्सी, कंटिन्युटी हे काही तुझ्या डिक्शनरीतच नाही आहे. नाही हो पायल बा तुमचे, तुला घरातली कामं होत नाही. जॉबला ते कसं सबॅटिकल हे ते घेऊन ती 4-5 वर्ष ढकलली. ती 5ची 10 करून सांगते, पण ते पण रियालिटी लोकांना माहिती आहे. आणि आता ह्याच्यात पण काही होत नाही आहे. जे होत होतं ते पण जिभेला आला फोड आणि हे फाटक्या तोंडाची आणि सगळीकडे जास्त शहाणपणा करत असते ना, त्याच्यावरनंच लोकांना कळलेलं आहे. आणि त्या साड्यांच्या व्हिडिओमधनं फुल एक्सपोज झाली म्हणून आता ते हातातनं निसटताना दिसतंय. मग आता तू काहीच कामाची राहिलेली नाही आहेस. आणि हे मी ऑलरेडी बोललेली की हे वेळ तुझ्यावर नक्की येणार आहे. ती चिंकू काहीतरी कामाची आहे, ती काहीतरी घरातलं काम तरी करते त्यासाठी आणि त्याचसाठी तिला करून घेतलेली आहे. त्याचसाठी तुझ्या त्या 1.5 शाण्या निब्बर गेंड्या कातडीच्या नवऱ्याने आपल्या भावाचं लग्न पहिले लावलं की आईला एक नोकराणी मिळावी. त्या चिंकूची लायकी तर तुम्ही नोकराणीची करून ठेवलेली आहे आणि फक्त आईला हातभार. कारण एवढी पण तुमची दमडीची पण लायकी नाही आहे. घरात 100 बायका ठेवाल पण तिथे आईला हातभार लावायला फुकटची नोकराणी आणली तुम्ही. तिथे 5 पैसे नाहीत तुमच्याकडे खर्चायला. त्याच्यावरून तुम्ही लोकांची लायकी काढताय, स्वतःची लायकी बघा आधी. म्हणजे खरंच काय लेवलचे आहेत ह्याच्यावरनंच ओळखायला पाहिजे होतं. हे कधीच ओळखायला पाहिजे होतं लोकांनी, जेव्हा ह्याने सांगितलं होतं की ह्याने हा मोठा असून लहान भावाचं लग्न, मधल्या भावाचं लग्न आधी का केलं. कारण ह्याला कोणतरी कमावणारी आणि असंच ह्याला खाऊ घालणारी फुकट चंबूला अशी कोणतरी पाहिजे होती. त्यासाठी त्याने आधी आपल्या मधल्या भावाचं लग्न लावून दिलं. कारण उद्देश तोच होता की ह्याची बायको काही आईची वडिलांची सेवा करणारी नको होती. अशी कोणतरी त्यांना हवी होती जी आई वडिलांची सेवा करणारी असेल आणि तिथे ते अफोर्ड नाही करू शकत, त्यावर त्यांना खर्च करायचा नव्हता म्हणून फुकटचं नोकराणीच्या स्वरूपात तिला आणलेलं आहे. ह्यावरूनच ह्यांच्या फॅमिलीची मेंटॅलिटी आणि लेवल आपल्याला कळायला पाहिजे होती. म्हणजे आम्हाला तर कळलीच होती, मला तर कळलीच होती, पण ह्याच्या अंड्यांना कळायला पाहिजे होती. तर चिंकू इज नथिंग मोर दॅन कामवाली बाई. आणि बस हे आले तर ह्यांची उडबस करायची, ह्यांची पोरं सांभाळायची, सासू सासऱ्यांना सांभाळायचं बस. नो ऑफेन्स टू चिंकू, बट चिंकूला स्वतःची व्हॅल्यू नसेल तर मग काय ना, म्हणजे आपण स्वतःची व्हॅल्यू आपल्याला जपता आली पाहिजे. राहिला प्रश्न चिवचा, तर चिव पण आत्ता उडते, पण तिला पण आतमध्ये कुठेतरी स्वतःची व्हॅल्यू काय आहे ते तिला स्वतःलाही माहिती आहे. आणि हे तिने आधी एकदा सांगितलेलं आहे. जेव्हा तिने तिची प्रेग्नन्सी स्टोरी, डिलिव्हरी स्टोरी सांगितली होती तेव्हा तिने चक्क सांगितलं होतं की पक्क्याकडनं तिला काहीच साथ नाही मिळाली आणि पक्क्या वॉज लाईक हॉरिबल आणि त्याचं काहीच म्हणजे तिला टॉलरेट होत नव्हतं आणि त्याने फालतूगिरी केली. तेव्हा भावाच्या बरोबर भाऊ आणि हे दोघं भाऊ मिळून त्या चिवला त्याने समजूनच घेतलं नाही आणि शी वॉज लाईक लिटल डिप्रेस्ड. हे सगळं तिने स्वतः सांगितलेलं आहे. आणि देन मग जेव्हा आता ती परत काही ना काहीतरी कमवायचा सोर्स
बनली, किंवा नंतर तिने इवन मुलीला पण कमवायला उभं केलं आणि परमिशन दिली, आणि मुलीला पण त्या प्रॉडक्टला पण एक कमावण्याचं सोर्स बनवून टाकला, तेव्हा कुठेतरी त्या पक्क्याची शांती झाली आणि त्या चिवला व्हॅल्यू प्राप्त झाली, त्या मुलीला काहीतरी व्हॅल्यू प्राप्त झाली. नाहीतर त्या मुलीची पण आणि त्या चिवची पण, दोघांचीही काही कसली लायकी त्या पक्याने ठेवली नव्हती. सो दुसऱ्यांची लायकी काढणाऱ्यांनो, तुम्ही आधी स्वतःची लायकी नीट तपासून बघा. हा जो माणूस आज दुसऱ्यांची लायकी काढतोय तो तुमची कधी तरी उतरवू शकतो, आणि ह्या आधी त्याने उतरवलेली आहे. जोपर्यंत तुम्ही त्याच्या कामी येताय, जोपर्यंत तुम्ही त्याला कमवून देताय, तोपर्यंतच तुम्ही त्याच्या नजरेत चांगले आहात, तुमची व्हॅल्यू आहे. नाहीतर चिव, तू आतापासूनच प्रिपेअर्ड राहा की जर तुला हे होत नसेल, हे वारंवार होत राहिलं आणि तुझ्यामुळे जर हे सगळं तुझा जो सियाप्पा, तुझे काही ब्लंडर करून ठेवतेस आणि ते सारवासारव करताना जर त्याची ते म्हणजे इमेज डाऊन झाली, किंवा त्याचे फॉलोअर्स, त्याचे सबस्क्रायबर्स कमी झाले, किंवा काही झालं ना, तर तो तुला व तुझे कैका नाही छोडेगा. हे मी तुझ्याच भाषेत तुला समजवते. तुला समजत नाही ना मराठीमध्येच, तुला हिंदी लागतं, मध्येच इंग्लिश लागतं, तर म्हणून तुला सांगते मी की व तुझे कही का नाही छोडेगा. तर आत्तापासूनच प्रिपेअर्ड राहा. कधीही तुला जॉब करायला लागू शकतो, नाहीतर मग आहे तुझी बस मग ठाणाणा करत. मग तुला उठता बसता आहे की नाही बघ, मग तुला कळेल पक्क्यादा चक्क्या कसा आहे तो. आणि त्या पोरीला पण जोरात कामाला लाव. नाही कमाएगी ना तो खाणे नाही मिलेगा. हा पक्क्या काय घालणार नाही तुम्हाला, तेवढी त्याची लायकीच नाही आहे. ओके, सो आपण आता एक एक म्हणजे त्यांच्या व्हिडिओच्या मुद्द्यांवर डिस्कस करूया. हे जनरल म्हणजे मी जे ऑब्झर्व केलं ते बोलले, आणि आता आपण ॲक्च्युअल पॉईंट टू पॉईंट पॉडकास्ट सुरू करूया. तर सगळ्यात आधी आम्ही आईला साडी घेतली आहे आणि आता ती नवीन घेऊन आलो आहे, आणि त्याबद्दलच आम्हाला तुमच्याशी शेअर करायचं आहे आणि आम्हाला बोलायचं आहे वगैरे. तर पहिली गोष्ट, साडी बाबा मिळाली रे, मिळाली थँक्स टू मी. जसं कोणाच्या पोरांना खायला मिळतं माझ्यामुळे, कोणाच्या काय नवऱ्याला थोडासा मान सन्मान मिळतो, नवऱ्याला पण बायका माझ्यामुळे मान सन्मान देतात, नाही तर त्यांच्या नवऱ्याची पण काही खैर नव्हती. तसंच कोणाच्या आईला, बहिणीला, भावाला काही ना काहीतरी माझ्यामुळे मिळतंय. तर म्हणजे किती ना दुआ आहे बस भाई, दुआओं में याद रखना. तर पक्क्या ते काही तू आणून असं ठेवलेली स्वतःच्या मनाने, आणि मग तू देणारच होता, आणि पण तू कोणाला सांगितलं नाही. आम्ही सगळं काही दाखवत नाही आणि दाखवणारच होतो, पण आता डायरेक्ट लग्नामध्ये दाखवणार होतो. आधी आम्ही असं काही सगळं मी खूप गोष्टी होतात, आणि पक्क्या पण म्हणतो की दाखवूया का, आई पण म्हणतात हे दाखवायला पाहिजे होतं, पण मी या सगळ्यांवर भारी पडते, इतकी चिव की मी या सगळ्यांवर भारी पडते. आणि मग मी त्यांना सांगते की नको म्हणून, आणि काही गरज नाही आहे वगैरे. तर एवढं मग कशाला माती खाल्लीस, एवढी घाण कशाला केलीस, कुठून सुरू झालं हे, कोण टाकत होतं ते मिनी व्लॉग्स की मी इथे साडी घ्यायला गेली आणि मी ही साडी घेतली आणि आई बार्गेन करतात आणि हे सुरूच कुठून झालं. आणि मग आता नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करते की बाबा मी भाडी पडते, आणि मी सांगते भाडी नाही, भाडी भक्कम आहेस तू, अजून कसली भाडी पडते, अजून भाडी नको पडू, नाही तर तो भाड्या तुला सोडणार नाही, भाडं पण देणार नाही तुझं, समजलीस का बोबडी. बेशरम लोक. एवढं सगळं लोकांनी पकडले आणि त्याच्यावरती ह्यांना सांगितलं, ह्यांना खडे बोल सुनावले. मी पॉडकास्ट केलं, त्याच्यानंतर यांचे डोळे उघडले आणि त्याच्यानंतर यांनी जाऊन ती साडी आणली, आणि आता असं दाखवताय जसं काय आम्हीच देणार होतो, तुम्ही देणार होतात. तर कशाला तिथे सुरतला मरायला गेलेली तू? कशाला गेली तिथे? शेण खायला गेलेली की पोरीला आजारी पाडायला गेलेली कारण सांगायला? फालतू कुठची. मग इथेच घ्यायची होती ना. आणि राहिला प्रश्न त्यांना साडी घेण्याचा, तर तुझ्या बहिणीला का गं इथून घेतली? हां, मग तिथून आणायची होती ना साडी, तिथून उचलून. का? त्या राणू मंडलला विश्वास नाही आहे तुझ्यावर, तुझ्या चॉईसवर? हां, ती घाबरली असेल तुझे ते लाल टाईल्स बघून, काय टाईल्स लावले आहेत, तुझी चॉईस. आणि एकदा काहीतरी तेच राणू मंडल आणि तिच्या त्या हुशार नवऱ्याबरोबर, तुझ्या भावाबरोबर काय शॉपिंग आणि मॉल त्यांच्या घरी पडायला गेले होतात ना, राहायला मध्ये झटके येत होते या पक्क्याला, सारखा तिथे पडीक असायचा, तेव्हा तू काय ते कपडे वगैरे ट्राय करत होती. आणि आत्तापर्यंत पण जे काही कपडे वगैरे घालते तुझं बघितलंय. आणि लास्ट टाइम पण ते तंबूसारखे एक साड्या लावून बघत होती ना, त्याच्यावरनंच कळलं तुझी चॉईस काय मोठी महान ग्रेट नाही आहे. आणि मेन म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट, बाकी तर सगळं जाऊच द्या,
हा पक्क्याला निवडलास तू सगळ्या ह्याच्यामध्ये, या पक्क्याला. म्हणजे आता तू जे आहेस ते आहेस, ते तर आत्ता झालंय तुझं वांग्याचं भरीत पण किंवा ढोबळी मिरचीचं भरीत, पण आधी तर होतीस ना थोडी पकोडेवाली मिरची. हां, पण ते असताना तेव्हा पण तू ह्या मंदाडला पकडलंस, त्याच्यावरनंच तुझी चॉईस कळाली. आणि कसल्या चॉईसच्या गप्पा मारते तू. सो बात की एक बात, त्या आईला त्या चिंकूला काय ती साडी आणली ना, आणि ती देताना पण म्हणजे कसा अक्षरशः त्या फेकत होता त्या आईच्या अंगावर, आणि म्हणत होता की ह्याचे पैसे दाखवू का, बिल दाखवू का, आणि आम्हाला फुकट नाही दिले हे ते वगैरे. तुला ना काही दाखवण्याची गरजच नाही आहे पक्क्या, समजलं का? हां, आणि फक्त हे मान्य कर की लोकांनी सांगितलं म्हणून तू ते आणलेली आहेस. ते तर राहिलं बाजूलाच, उलट त्यांचीच लायकी काढायला बसलास तू, नालायक माणूस. आणि काय तो म्हणे मी आन्सरेबल नाही आहे, मी कोणाला काही आन्सरेबल नाही आहे. खरं तर मी काय बोलणार नव्हतोच, माझ्यासाठी तर तो विषयच संपलेला. पण मला फक्त असं म्हणजे कोण ना कोण कॉमेंट करतात आणि मग त्याच्यातनं अजून लोक त्याला जॉईन होतात, म्हणून मी म्हटलं काही गोष्टी क्लिअर करतो, म्हणून मी बोलतोय. जसा तू आन्सरेबल नाही आहे ना, तसा तू व्हिडिओ टाकायला पण बांधील नाही आहे, तू काही शेअर करायला पण बांधील नाही आहेस. तर एक काम कर ना, तू शेअरच करू नकोस, तू काही शेअर करू नकोस, आणि मग कोणी काही बोलणार पण नाही. मग तू त्यांना 500 रुपयाची साडी घेतलीस ना, आणि अक्षरशः म्हणजे ज्या चिंकूच्या राणू मंडलला तू 50,000ची घेतलीस ना, तरी कोणी कंपेअर करायला येणार नाही, कारण कोणाला काही कळणारच नाही आहे. पण जेव्हा आपण पब्लिक प्लॅटफॉर्मवर असतो आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी शेअर करतो, आणि ते सुद्धा एक नाही 10 प्लॅटफॉर्मवर 10 ठिकाणी आपले हे चॅनल्स आणि व्हॉटएव्हर अकाउंट्स ओपन करून सगळीकडे ते बोंबाबोंब करतो ना, तेव्हा मग यू आर आन्सरेबल. ओके, यू आर आन्सरेबल. यू कॅनॉट से की आय एम नॉट आन्सरेबल. यू आर आन्सरेबल बिकॉज पब्लिक तुला पोचते. त्यांच्याकडनं पैसे ओरबाडताना, त्यांच्याकडनं व्ह्यूज मागताना, त्यांना एक लाईक करून जा अशी भीक मागताना लाज नाही वाटत ना? हां, तेव्हा असतोच ना, मग यू आर आन्सरेबल टू देम. त्याच्यामुळे हे तर तू बच्चन देऊच नको की आय वॉज नॉट आन्सरेबल. यू आर आन्सरेबल. आणि स्वतःचा मास स्वतःकडे ठेवायचा, समजलं ना? नाहीतर ते काशा गुंडाळायचं आणि फुटायचं. निकललं ऑडियन्स, कोणी मरत नाही तू व्हिडिओ नाही टाकलेस तर. एक तर पूर्णच्या पूर्ण खानदान घेऊन आलाय ते चिरक्या, आता तिला पण बसवतो ते चिप्या, ते चिपोलीला. तिची तर माहिती नाही, मला तर वाटतं खरंच काहीतरी मजबुरी आहे तिच्या फॅमिलीची की ह्या फॅमिलीमध्ये देत आहेत. इतकं होऊन सुद्धा तिचं जर ह्याच्याशी लग्न लावणार असतील, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. पण आता जे व्हायचं आहे ते होणारच आहे. तुमची मुलगी पण हेच तुम्हाला देत राहावं लागणार आहे. त्याची बहुतेक मनाची तयारी केलेली असेल, नाहीतर केलीच नसती, ह्याच्याबरोबर दिलीच नसती आपली मुलगी, नाहीतर नाणं खोटं असेल. कुछ तो है चिप्या, तेरे साथ भी स्कॅम होने वाला है. तू ये मत समझ की मेरे को बहुत कुछ मिल गया है, मेरे को कुछ सही माल हात लग गया है. आणि पक्क्या तू त्याच्यावर जळू नकोस त्या ढोबळी मिरचीसाठी की ढोबळी मिरची मला मिळाली. त्याची पण होईल उद्या. तिची बहीण बघितली ना चिबोलीची, हां, तीच चिबोलीची पण होणार आहे. त्याचा तर एवढा मोठा भोपाळा आकाराने वाटोळा होणार आहे. त्याच्यामुळे वो तो उसका भी होने वाला आहे. तू टेन्शन ना ले पक्क्या. त्याच्यावरून जर तुझी जळत असेल ना, तर मस्त असा एक मी तुला एक चांगला फ्रेंडली ॲडवाईस देते की नको जळवून घेऊ स्वतःची. ओके, जस्ट चिल ब्रो. त्याचं पण काय ना काहीतरी असणार आहे, त्याला पण खोट्टा सिक्काच हाती लागलेला आहे. तुम्हाला काय वाटलं तुम्ही येडा बनवता लोकांना, त्या पोरीच्या आईबापाला? ते पण बसले आहेत, उन्होंने कच्ची गोलियां नाही केली, ते पण तुमची काटतायत. काय ना काहीतरी आहे. झोलमाल है भाई, सब झोलमाल है. आता येते चिकनी चुपडी चाची पिक्चरमध्ये. चिकनी चुपडी चाची, चुपडी चुपडी चाची. चाची 420 आज फोटो लावलाय मी. चाची 420 म्हणते की बाबा चिवच माझी सर्व काही, चिवच एकदम लाडाची गुणाची बाय माझी, ती माझी सुनबाय. माझी सुनबाई मला किती घेते, तीच सगळं घेते मला, तीच सगळं करते, तीच एकदम आहे, तीच महान, तीच याव तीच त्याव. तर चाची चुपडी चाची, मला तुला हेच सांगायचं आहे की इतकीच गुणाची आहे तर इथे का पाय लावून पळते? राहत का नाही तू? एक दिवस पण नाही राहत. सकाळच्या बसने येते, रात्रीच्या बसने जाते. का नाही राहत ग? एवढी लाडाची सून आहे तर. मग त्याच्यासाठी कशाला तुला तिकडे जावं लागतं? तिकडे का त्या चिंकूकडे कशाला? चिंकू काहीच नाही आहे, चिंकू काय घरकामाचीच आहे. तर मग कशाला? ती सांभाळेल ना, ती बाबांना पण सांभाळते. उलट बाबा चुपडी चाचीपेक्षा जास्त खुश असतात तिकडे जेव्हा एकटे असतात ते. तर तू कशाला पळतेस? राहा ना मग इकडे आराम आहे मस्तपैकी. सगळ्याला कामाला बाई आहे, कपडे फोल्ड करायला पण बाई ठेवली आहे चिवने. एवढा आराम असताना कशाला जाते त्या चिंकूकडे पळत? लाडाची आहे ना ही, हीच सगळं देते, हीच सगळं करते. मग राहा हिच्याकडे.
काय ग चुपडी चाची, उत्तर आहे का तुझ्याकडे? चिव म्हणते बाबांनी माझ्या हातात पैसे दिले आणि सगळ्यांना असं वाटतं आम्ही खर्च करत होतो, पण तसं नाही आहे. बाबांनी मला पैसे दिले आणि म्हणाले की तुला काय पाहिजे ते तुम्ही लोकांना सगळ्यांना कपडे बिपडे तू घेऊन ये. का चुपडी चाचीला काय नाही आहे का? बाबांचं आणि चुपडी चाचीचं काय ठीक नाही आहे? तूच कशाला सगळीकडे लागते? तूच कशाला पुढे पुढे? इतका संसार इतकी वर्ष तुझ्याशिवाय झाला ना त्यांचा, की तूच चालवत होतीस की काय करत होती? मग आता अचानक बाबांना तुझ्याकडे कशाला पैसे द्यायला पाहिजे स्वतःची बायको असताना? एखाद्या माणसाने आपल्या बायकोला दिले असते आणि सांगितलं असतं तरी मान्य करू शकतो. तू कशाला, तू तिथे गेली दीडशाणी कोण कुठची, कशाला त्यांना कशाला ड्रॅग करते? आता ते नाही आहेत ना पिक्चरमध्ये. हे असलंच एक्स्ट्राचं बोलून, जे आपल्याला अक्कल नाही आहे ना ते फालतूचं बोलून आहे ना माती खाता तुम्ही लोक. आणि त्या व्हिडिओत तर तू म्हणत होती, तो आहे ना व्हिडिओ अजून, लाव रे तो व्हिडिओ. काय म्हणत होती की आईला इकडचं सगळं माहिती राहतं, आई ते वारंवार येत असते, वारंवार काय वेगळंच काहीतरी बोलते, येत असते या दुकानांमध्ये आणि रोजची दुकानं आहेत, इथून खूप शॉपिंग करतात म्हणून इथे घेऊन आलं आहे आम्हाला आणि आता आम्ही इथून अजून साड्या घेतो आहे. मग वारंवार घेणाऱ्या बाईला आज म्हणते की आईला पण तिकडचं काय माहिती नाही. आता उलटं फिरल्यावरती लगेच उलटी फिरली, म्हणते आईला पण काय माहिती नाही आहे तिकडचं, आई पण जास्त जात नाही. मग तेव्हा तर वारंवार जात होती आणि आता नाही जात म्हणते. किती खोटं बोलायचं ग, जिभेला आला फोड तुझ्या. मायला कुठे दुसरीकडे फोड काढायच्या आधी ना तुझं फोड आणि गब्बास इकडून फुटायचा निक्कल लढेन. येत नाही जात काय आणि आपलं म्हणजे चिवली बोलू नका, का नाही बोलणार? तुला गप बसायला सांग, नको तिथे चक्काड 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 आपलं. आणि हा दीडशाणा बोलतो चिंकू आली नाही कारण चिंकूच्या पाठी 2 पोरं आहे. अरे लाज वाटू दे, लाज तुम्हाला. चिंकूच्या पाठी 2 पोरं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं 3रं ठेवून गेलात आणि नंतर मग सांगतात आमच्या चोवीला बरं नव्हतं आणि हे नव्हतं आणि ते नव्हतं म्हणून आम्ही निघून आलो. अरे कशाला मग? तुम्हाला एवढंच आहे तर बसायचं होतं ना भांडी घाश्या तिकडे. तुझी पण तेच आहे ना, तुला काय कामधंदे असतात? तू बसायचं होतं जरा पोरांना घेऊन खेळवत. तुझ्या बायकोला ढोबळी मिरचीला बसवायचं होतं की आपल्या आणि एक्स्ट्रा 2 पोरांमध्ये एकीला ढकलायचं आणि ढोबळीच्या मागे एक आहे ना मग तिला घेऊन जायचं होतं. त्या चोवीला किडकिडीला तिला का नाही घेऊन गेली? तिला पण चिंकूच्या माथ्यावर कशाला मारून गेली? किती ते शहाणपणा, किती तो खोटेपणा आणि किती ते असं म्हणजे मान्यच नाही करायचं. धडधडीत दिसते. तुम्ही जे एक्सप्लेनेशन पण घेऊन आलात ना त्याच्याने तुम्ही अजून एक्सपोज झालात, कळतंय का तुम्हाला? आणि चिंकूचं जे पण काही असेल, आणि तू कोण ग शाणे? काय तर म्हणे ती म्हणते की माझी चॉईस तर गावठीच आहे. हिची तरी कुठली मोठी ढोबळी मिरचीची कसली काय चॉईस आहे? तंबू कुठली मोठी आली चॉईसच्या गोष्टी करते. ती गेली असती तिचं, ती काय तू दरवेळेला तिच्यासाठी करायला, तिचं काय खायला प्यायला धुवायला तू जाते हेल्प करायला? ती सांभाळते ना तिचं, तिने केलं असतं. तुला जाण्याची काहीच गरज नव्हती. तू गेलीस कॉन्टेंटसाठी मटकत मान्य कर आणि सगळी घाण करून आलीस इकडे. आणि ना ते चिंकूला जर तिला स्वतःचं तोंड नसेल आणि ती स्वतःची काही मतं मांडू शकत नाही काय नाही ना, तर ती पण एक्झिस्ट नाही करत. तिच्या वतीने तुम्ही पण बोलायचं नाही आहे ना, तर नाही आहे. मग कटाप कॉन्टेंटमध्ये नाही आहे ती. तिला भागच करून घेऊ नका. ना रहेगा बास न बजेगी बासुरी. हे फालतूगिरीच नको तुमची. आम्ही का मानायचं? तुम्ही सांगणार आणि आम्ही मानणार? आले मोठे चल पण. माझी सासूबाई सुंदरच दिसते, ती सुंदरच आहे आणि म्हणून मग तिने कुठली पण साडी नेसली. वा 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 गा फोडबली, जिभेला आला फोड तुझ्या मायला तिच्या. आता बोलली असती ना गप बस. सुंदर दिसते म्हणून तिला काय पण थुकपट्टीचं लावत असते आपली. ती पण आहेत तसली, ती चिकडी चुपडी चाची पण तसंच पाहिजे, ती डिझर्वच करते. बट ही तर मोठी आली शाणी बघा कशी, आणि म्हणे की त्यांना 1000वाले असे साड्या आवडतात. मी बोलली काय? ही बोलते 1,000 कमी केले, आता म्हणते 1000वाल्याच साड्या आवडतात. मग काय 1000ची काय 0 रुपयाला घेतली साडी तू? आणि वर्मा आहे बाबा ते, किती काही. चल बाबा तू पैठणी नाही काय नाही, तुमचं कल्चर नाही म्हणतो तुमच्या इथे नाही, तर मग ढग पैठणी कशा आल्या तुझ्या इकडे? ढग पैठणी आहे तिच्याकडे, ढग पैठणी. काय ते भाषा आधी शिकून घ्या रे बाबा. तुम्ही कुठचेच नाही, तुम्हाला कोण उभं करत नाही. ते गुजरातात कोण उभं करत नाही, पुण्यात कोण उभं करत नाही, आणि जिथे आहेत तिथले तुम्हाला व्हायचं नाही आहे. त्याचं तुम्हालाच काय नाही आहे. फक्त जेव्हा जिथे कुठेतरी असं वापर करून घ्यायचं असतं ना, तर मग म्हणा येतं. मग म्हणा देश म्हणा हे वेश भेस. अक्कल गई भेस चरणे तुम्हारी. मोठी आली मोठे आला सगळीकडे म्हणजे ना कन्व्हिनियंटली यांचं सगळं. बाकी काय कुठचे आहेत, खरंच काय आगापिछा आहे का यांचं काय माहिती यांना.
आ जाते का से खोटं बोलायची पण लिमिट असते. एकाच ह्याच्यामध्ये यार तुम्ही किती किती असं डबल ह्याच्यावर बोलता, डबल स्टँडर्ड आहात ते दाखवून देता आणि किती कॉन्ट्राडिक्टरी बोलता. एकदा बोलायचं की हिला सगळं माहिती आहे, एकदा बोलायचं काय माहिती नाही राहत, मग एकदा बोलायचं चिंकूला आवडतच नाही, मग एकदा बोलायचं की तिला खूप वाईट वाटलं, आणि मग एकदा बोलायचं की काय 1000 रुपयाच्या साड्या कमी केले 1000 रुपये, आणि मग बोलायचं 1000 साड्या नेसतात. म्हणजे तुम्ही तुमचं काय ते ठरवा आधी. अनप्लॅन्ड म्हणजे इतकं पण अनप्लॅन्ड नको आहे रे बाबा. हां, गलती से मिस्टेक भारी पड जाता है फिर. आणि लग्नामध्ये तरी जरा तरी घेतो ना माणूस, की काय म्हणजे तेवढी पण लायकी नाही तुमची. ठीक आहे 1000 वगैरे साड्यांवर खर्च करायला नाही आवडत, पण काय जरा. आणि मेन म्हणजे या सीनमध्ये हा चिप्या कुठे आहे? चिप्या तर चिप 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 चिपकला आहे तिकडे. अरे बाबा, म्हणजे ज्याचं लग्न तो राहायला बाजूला, यांची वेगळी भसाड चालली आहे. ह्यांचं काहीतरी म्हणजे पक्क्या कशाला घेऊन देईल, बाबा कशाला घेऊन देतील, आणि कशाला या चिप्याने गेलं पाहिजे. काय म्हातारी वाट बघते? हां, चिकनी चुपडी चाची वाट बघत होतीस का की सुनेच्या माहेरचे घेऊन देतील म्हणून? मग मग 50,000च्या खाली सेटल नसती झाली ना? हेच आहे ना, हीच आहे ना तुमची लायकी, हीच आहे ना असलियत तुमची घरच्यांची. मी सांगते चिबोलीच्या आई बाबा, वही अभी भी देर नहीं हुई है, दुर्घटना से देर भली. चिम 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 चिंबोली, चिम 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 चिंबोली. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे 1,00,000 करून टाका लवकर. आणि काय चिंकूला वाईट वाटलं, मी चिंकूसाठी कॉमेंट ऑफ केल्या म्हणे, नाही तर इंस्टाग्रामला असतं ना मी सगळ्यांना ब्लॉकच केलं असतं. मग इथे पण कर, इथे पण आहे ना ब्लॉकचं ऑप्शन, कर ना. आणि चिंकूला म्हणे वाईट वाटलं. चिंकूच्या मनाचा विचार भाई सांगते ना, लांबच ठेवा. तिला पिक्चरमध्ये आणू नका फुकटचं उगाचच. कशाला दाखवताना की कसं तुमच्या घरामध्ये एका कशी स्त्रीची अवस्था आहे. हा जे काही खूप मोठी मोठी भाषणं देतो ना की असं हे केलं पाहिजे, असं ट्रीट केलं पाहिजे, आणि मुलाने मुलीमध्ये काय बघावं, मुलीने मुलामध्ये काय बघावं, सासू सासरे कसे असावे, हे ते वगैरे. तर उगाचच नको नको गँडुगिरी करू रे बाबा. पक्क्या द पक्काव एक नंबरचा. आणि मोठा सांगतो की माझ्या काही बोलण्याने तुम्हाला वाईट वाटलं असेल तर ही मोठी मागून चिवचिवाट तुझी तर आता काढणारच आहे. ती वेळ आहे ना तुझ्या भाषेत, तो वेळ लवकरच येणार आहे, लवकरच. तो पक्क्याच कसा करतो बघ. तू आहेस आता परत जायची तयारी करा. तू कामाला जायचं कामाला, हे कमवून आणायचं, जायचं कामाला जायचं. तर तुला तर होणारच आहे, तू थोडे दिवस थांब. आणि काय वाईट वाटतं तर वाटून घ्या, वाटू दे वाईट, हे म्हणालीस ना तू. आता काय झालंय बघ, आता तू वाटून घे काय वाटायचं ते. आता अशी ना तरतरली असणार ना, अशी भलेही दाखवणार नाहीत पण सॉलिड धुतली आहे ना पब्लिकने. आणि असंच धुवा अजून यांना ना, यांचं दाखवूनच द्या. ही जाम पुढे हिला ना पाठवूनच द्या. एकदाची जायलाच पाहिजे, इथे राहिलीच नाही पाहिजे. घाण नकोच आम्हाला इकडे, नकोच. चल निकल ऑडियन. आणि अजून एक ऑब्झर्वेशन जस्ट एक शेअर करून ठेवते. ते व्हिडिओशी रिलेटेड नाही, ते कॉमेंट्सशी रिलेटेड आहे. काही जण असं म्हणतायत की अरे ते चिप्याकडनं शिक, आणि तो चिपक तरी थोडा बरा आहे, तो डाऊन टू अर्थ आहे वगैरे असं. तर हे तर असं आहे ना, म्हणजे ते डुक्कर आपल्याला आवडत नाही म्हणून गाढवाला चिखलात लोडणाऱ्या गाढवाला छान म्हणण्यासारखं आहे. तर ते दोघेही डुक्करच आहेत, त्याच लेवलचे आहेत. त्याच्यामुळे असं काय हा छान आणि म्हणजे हा वाईट आहे आता प्रूव्ह झालं आहे म्हणून तो छान आहे असं नाही आहे. एकाच माडेचे मणी आहेत ते. त्याच्यामुळे चिकणी चुपडी चाचीचीच आहेत ती पैदास. त्याच्यामुळे ते पण चुपडेच आहेत. तर तो पण तसाच आहे, तो काही कमीचा नाही आहे. त्याच्यामुळे ह्याचं पब्लिक त्याच्याकडे जाऊ नका, काहीतरीच आपलं. तो पण काय नाही, तो पण एकदम डिजिटल भिकारीच आहे भावासारखा. त्याच्याकडनं पण काय होत नाही. एवढा मोठा ब्लंडर करून ठेवला होता, कंपनीचा ID रिव्हील करून HRचं सगळ्यांना मेल करायला दिलेला. त्याच्यावरनं त्याची बुद्धी कळते. तो पण काय नाही, त्याचं पण ह्याच्या जीवावरच काहीतरी आपलं टुकूर चाललंय. भीक मागत असतो, त्याला पण हवे आहे तसं. ते मला करा, सबस्क्राईब करा, मग आहे ना तुम्हाला आम्ही होम टूर देऊ माझ्या घराची. हिच्या घराची कशाला पाहिजे, अंड्यानं काही चालतं. मग असंच होतं ना. आणि मग कधीतरी माज उतरतो आणि मग येतात. मग कशाला ना, त्यापेक्षा यांना लायकीतच ठेवायचं, कशाला चढवायचं. लायकीत ठेवायचं लायकीत. यांना लायकीत ठेवलं ना की ते
तुमची लायकी काढणार नाही. समजलं का अंड्यांनो? नहीं समझला तर पोगो देखो, जिनको अभी भी नहीं समझा वो, और जिनको समझ गए ना वो अभी क्या करने का तुमको पता है बराबर. वो पक्या को ना दिखा दो क्या होते हैं जब अंडे का रक्त खोल उठता है. चला हीच ती वेळ, हाच तो क्षण. अंड्यांनो लागा कामाला, जागो अंडे जागो. दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय बाय. मास्सलाम.